दंडोत प्रणाम. माय बाबा, चैतन्य मायाच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत, एक हरित माया आणि एक तम माया. सर्व जीव तमात पडलेले असतात. माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्नाला 5 नाव आहेत. संलग्न चैतन्यमयाचा अंश, विदेह, चैतन्य आणि आत्मा अशी 5 नाव आहेत. संलग्न आणि जीव तमात एकत्र होतात. संलग्नावर आणि जीवावर माया 8 प्रक्रिया करते. विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, ओळी, लोटे. आणि 7व्या प्रक्रियेमध्ये माया जीवाला तमातून हरितात लोटून देते. जीव हरितात आल्यावर मळ रचना करतो. आपल्या अंगाला मळ लावून घेतो. प्रथम विसो मळ लावतो, नंतर प्रकृती मळ लावतो, नंतर विकृती मळ लावतो, नंतर विकृती कृती मळ लावतो. असे 81 कोटी 6,09,000 देवतेचे मळ तेव्हा आपल्या अंगावर लावून घेतो. या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आणि सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यावर माया स्थूळ प्रपंचाची रचना करते. म्हणजे 5 भूत आणि 3 गुणाचा एक विटोला करते. न एक जूट तयार करते. 8 जुटीचा एक विटोला तयार करते. 8 विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा एक भेट तयार करते. आणि हा भेट पुन्हा माया विश्व देवतेची कासोकार मूर्ती तयार करते आणि त्या मूर्तीमध्ये हा भेद बसून देते. आणि याप्रमाणे सृष्टीची रचना होते. जग 56 कोटी ब्रह्मांड तयार होते. आणि 56 कोटी ब्रह्मांड तयार झाल्यानंतर 4 पदार्थ पृथ्वीवर येतात. तर देवता कशा येतात पृथ्वीवर? प्रपंचाची रचना झाल्यावर देवता 2 प्रकारे पृथ्वीवर येतात. एक ओळखणे आणि ब्रह्मांड असतात. ओळखणे काय काम करतात? ओळखणे ह्या प्रत्येक परमेश्वर अवताराजवळ राहून त्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करतात. आणि ब्रह्मांडस्था ह्या ब्रह्मांडातील काम करतात. असे आता ओळखणे पुन्हा विभागत नाही, पण ब्रह्मांडस्था विभागतात. ब्रह्मांडस्थेचे 4 विभाग होतात. तर कोणते? ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध आणि आपल्या शरीरामध्ये त्या पिंडस्था म्हणून येतात. असे 4 विग्रह होतात. 4 विभाग होतात. तर मायबाबा, तर ज्या माया जी आहे, माया अशी देवता आहे की तिचे विग्रह होत नाही, तिचे विभाग होत नाही. फक्त बाकी 81 कोटी 6,09,000 देवतेचे विग्रह होतात. म्हणजे तिचे विभाग होतात, 4 विभाग. पण तसे मायाचा विभाग होत नाही. मग मायाला पिंडस्था नाही का? नाही. मायाला ब्रह्मांडस्था नाही का? आहे ब्रह्मांडस्था. पण मायाला म्हणजे मायेचे विग्रह होतात का? नाही, शक्यतोवर नाही. पण परमेश्वरानं परमेश्वराचा मनोधर्म जर असेल तर ती माया विग्रह धारण करते. बाकी एरवी ती विग्रह धारण करत नाही, असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे. तर मायबाबा, तर हे विग्रह म्हणजे काय? विग्रह म्हणजे देवतेच्या स्वरूपातून विभागलेले देवतेचे अवतार म्हणजे विग्रह. जसा काही देवतेचे विग्रह, कोण्या देवतेचे विग्रह आहेत हे माहीत नाही आपल्याला. आता आपल्याला काय म्हणजे किती विग्रह माहिती आहे? तर रेणुका माहिती आहे, बळीभद्र माहिती आहे, पुन्हा परशुराम माहिती आहे, राम माहिती आहे. असे 4-5 विग्रह आपल्याला माहिती आहेत फक्त, कारण देवानं सांगितले तर आपले म्हणून माहिती आहेत आपल्याला. तर बळीभद्र हा चैतन्य मायाचा विग्रह आहे. चैतन्य मायाच्या स्वरूपातून वेगळा झालेला विग्रह आहे. जसे मायेचे किती 14 विभाग होतात. तर ते मायाच्या स्वरूपातून वेगळे होतात. जसा संलग्न मायाच्या स्वरूपातून वेगळा होतो. जसा ब्रह्मांडस्था मायाच्या स्वरूपातून वेगळी होते. जसे अवगळा, जसे नित्य नरक, असे हे मायाच्या स्वरूपातून वेगळे झालेले विभाग आहेत. पण त्याला विग्रह नाही म्हणत. पण जे मनुष्य देहधारी ज्या त्याचे म्हणजे विभागलेले ज्या देवता येतात आणि त्या मनुष्य देहधारी करून आल्या त्याला विग्रह म्हणतात. तर बाबा, तर रेणुका, परशुराम, राम असे विग्रह आहेत. तर राम कोणाचा विग्रह आहे? राम हा अष्टभैरवातील विष्णूचा विग्रह आहे.
तर त्याला देव का असं का म्हणले की राम शुद्ध सत्वाचा अवतार? कारण तो जे 8मधलेले विष्णू आहे तर त्याच्याजवळ सत्वगुण आहे, म्हणून सत्व. आणि त्याचा रंग धवल आहे म्हणजे पांढरा आहे, शुद्ध आहे, त्याच्यामुळं शुद्ध. तर शुद्ध सत्वाचा अवतार असं स्वामी त्या रामाबद्दल म्हणले. राम हा शुद्ध सत्वाचा अवतार आहे. म्हणजे 8मधील जो विष्णू आहे त्याच्याजवळ कोणचा गुण आहे? सत्वगुण आहे. आणि तो त्याचा रंग हा धवल आहे म्हणजे पांढरा आहे, म्हणजे पांढरा रंग हा शुभ्र असतो, शुद्ध असतो. तर शुद्ध सत्वाचा अवतार असं म्हणलेले आहे. तर माय बाबा असे अवतार 4 विग्रह होतात देवता. तर वास्तविक जर आपण जर पाहिलं तर खरे ज्ञान विग्रह आणि अज्ञान विग्रह आणि हे 2च विग्रह आणि पिंड असतात, ह्या खऱ्या देवतेतून वेगळ्या झालेले आहेत. हे वेगळे झालेले विभाग आहेत. समजा पिंडस्थ येतात तर प्रत्यक्ष देवतेपासून वेगळ्या झालेले आहेत, प्रत्यक्ष देवता स्वरूपातून वेगळे झालेल्या पिंडस्थ आहेत. ज्ञानविग्रह देखील देवतेच्या स्वरूपातून वेगळे झालेले विग्रह आहेत. अज्ञान विग्रह ते पण देवतेच्या स्वरूपातून वेगळे झालेले विग्रह आहेत. परंतु हा जो आपण तिसरा जो पाहतो आपण शापदग्ध, हा शापदग्ध हा काय वेगळाच विग्रह आहे. त्याला विग्रह मानण्याचं एकच कारण आहे, कारण त्याच्यासोबत देवता खाली येते, त्याला सुख द्यायला देवता खाली येते. वास्तविक तो विग्रह नाही, का देवतेच्या स्वरूपातून ते वेगळा झालेला विग्रह नाही तो. पण तो एक जीव आहे, तो एक फळी आहे. आणि फळीया वरच्या देवतेनं त्याला शाप दिला आणि त्यामुळं तो शाप दग्ध झाला आणि तो खाली आला, मनुष्य देहामध्ये आला. आणि मनुष्य देहामध्ये येऊन तो दुःख भोगायला. आणि मग इथं त्याच्याबरोबर जी देवता येते तर त्या देवता त्याच्याबरोबर येते त्याला सुख द्यायला, आणि त्याच्याचमुळं त्याला शापदग्ध विग्रह म्हणतात. बाकी त्याला शापदग्ध विग्रह म्हणण्याचं काहीच कारण नाही दुसरं, कारण तो विग्रह नाहीच. कारण तो देवतेच्या स्वरूपातून बाजूला झालेला अंश देवतेचा अंश नाही. जसा संलग्न हा मायेचा अंश आहे, मायेच्या स्वरूपातून वेगळा झालेला आहे. आणि जसे राम हा म्हणजे अष्टभैरवाच्या विष्णूच्या स्वरूपातून वेगळा झालेला विभाग आहे, तसा हा जो शापदग्ध आहे तो शापदग्ध विग्रह हा देवताच्या स्वरूपातून वेगळा झालेला विग्रह नाही. तो एक जीव आहे आणि त्या जीवाला शाप मिळाल्यामुळं तो पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीवर राहतो. तिथलं सुख त्याला सोडावं लागतं आहे त्या शापामुळं, आणि इथं येतो आणि म्हणून त्याला शाप विग्रह बनायचं. बाकी तो विग्रह नाहीच असं माझं मत आहे. मायबाबा यावर चर्चा मंथन बरीच झालेली आहे. पण हा विग्रहाचा बद्दलची माहिती तुम्ही जाणून घ्यावी आणि तुमच्या हृदयस्थ करावी असं माझं मत होतं. आणि त्यामुळं मी हा म्हणजे तुम्हाला सांगण्याचा प्रपंच केला. तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.